नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 6 सप्टेंबरला हरतालिका व्रत आहे. व्रत कोणी व कसे करावे, उपवास कसा करावा, हाच पदार्थ खाऊन सोडा, मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर आपण उपवास करावा का, पूजा मांडावी का, तर आपण अशा पद्धतीने उपवास केला तरच आपल्याला व्रताचे फळ मिळेल. काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर हिंदू धर्मात व्रत वैकल्यांना अधिक महत्त्व आहे. भाद्रपद महिना सुरू झाला की अनेकांना बेत लागते ते गणपतीच्या एक दिवसापूर्वी महिला वर्ग हरतालिकेचे व्रत केले जाते. हरतालिका तृतीयेचं व्रत हे प्रत्येक महिलेसाठी खास असते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची पूर्वीपासून परंपरा आहे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी केले जाते. शास्त्रानुसार हरतालिकेचे व्रत केल्याने इच्छुकांचे लग्न ठरते, तसेच इच्छा पूर्ण होती, इच्छित वर प्राप्ती होते असे म्हटले जाते. ज्याचे वय उलटून गेले तरी लग्न जमत नसेल तर लग्नाआधी कुमारिका हरतालिकेचे व्रत करतात. जर तुम्ही देखील पहिल्यांदा हरतालिकेचे व्रत करणार असाल तर आपल्याला कोणत्या पद्धतीने हा उपवास करायचा आहे, उपवास कसा करावा, कधी करावा, कोणते पदार्थ खाऊन करावा, त्याचप्रमाणे हरतालिकेचे व्रत कोणी व कसे करावे, उपवास कसा करावा, हाच पदार्थ खाऊन आपल्याला उपवास सोडवायचा आहे. जर तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ असेल तर आपण काय करावे, आपल्याला या पद्धतीचे नेम जर आपण पाळले तरच आपल्याला व्रताचे फळ मिळणार आहे. हरतालिकाचा आपण शुभ मुहूर्त सर्वात अगोदर बघून घेऊया. पंचांगानुसार 5 सप्टेंबरला दुपारी 12:21 तृतीया तिथी आहे. त्यानंतर तृतीया तिथी सुरू होईल. 6 सप्टेंबरला दुपारी 3:01 तृतीया तिथी समाप्त होऊन चतुर्थी तिथी असेल. परंतु उदय तिथीनुसार हरतालिका तृतीया ही 6 सप्टेंबरला असणार आहे. हरतालिका तृतीयेच्या दिवशी रवी योगाचा शुभयोग जुळून आला आहे. सकाळी 9:25 रवी योग तयार होईल, तर 7 सप्टेंबरला सकाळी 6:02 संपेल. या दिवशी शुक्ल आणि बृहयोगाचा शुभयोग देखील जुळून आलेला आहे. तर आपल्याला हरतालिकाचा उपवास कसा करायचा आहे ते पण बघणार आहोत. व्रत कुणी व कसे करावे. हरतालिकेचे व्रत कुमारिका, सुवासिनी, वृद्ध महिला, कोणतीही महिला आपल्या परिवाराच्या सुखासाठी, कुमारिका आपल्याला चांगला पती मिळावा, सुवासिनी आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी कोणतीही महिला हे हरतालिकेचे व्रत करू शकते. कुमारिका, वयस्कर महिला, सौभाग्यवती महिला किंवा ज्या महिलांचा पती वारलेला आहे त्या देखील आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी हरतालिकाचा उपवास करू शकतात. तर अशा प्रकारे कुमारिकांपासून वयस्कर महिलांपर्यंत कुणी हा उपवास करू शकतो. उपवास कसा करावा, तर आपल्याला उपवास हा दिवसभर करायचा आहे. उपवासाला तुम्ही हरतालिकेला काही ठिकाणी गोडाचाच पदार्थ खाल्ला जातो, तिखट पदार्थाचं सेवन करत नाही. तर हरतालिका तृतीयेच्या दिवशी पहिल्यांदा उपवास करत असाल तर स्नान करून कुमारिकेने हरतालिकेचे व्रताचे संकल्प करायचे आहे. नवीन कपडे घालून साज शृंगार करावा. त्यानंतर पार्वती आणि तिच्या सखी असणाऱ्या मातीच्या मूर्तीची पाटावर स्थापन करावी. तसेच या दिवशी मातीची शिवलिंग देखील तयार केले जाते. षोडोपचार पद्धतीने पूजा करून हरतालिकेसाठी हिरव्या बांगड्या, पत्री आणि ओटीचे सामान अर्पण करावे. या दिवशी निर्जल व्रतासह कोणतेही अन्न ग्रहण करू नये असे शास्त्रात सांगितले आहे. देवीला फळाचा नैवेद्य अर्पण करून आरती करावी. दुसऱ्या दिवशी पुन्हा आरती करून नैवेद्य अर्पण करा. त्यानंतर मूर्तीचे विसर्जन करून व्रत तुम्ही सोडायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हरतालिकेच्या दिवशी निर्जल उपवास देखील करू शकता. निर्जल म्हणजे तुम्ही न पाणी पिता देखील उपवास करू शकता. पण बऱ्याच जणांना हा निर्जल उपवास करणं शक्य नसतं, तर त्यांनी अन्न चुकूनही ग्रहण करायचं नाही. तुम्ही फळाचा पदार्थ म्हणजे फळ देखील खाऊ शकता. कोणतंही तुम्ही फळ खायचं आहे. फक्त तुम्ही या दिवशी मिठाचे पदार्थ खाऊ नका. तुम्ही गोड पदार्थ, फळं खा किंवा तुम्ही साबुदाण्याची खीर करून देखील खाऊ शकता. या दिवशी आपल्याला भगरीचं सेवन करायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला उपवासाच्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला
आपण जी पूजा मांडलेली आहे, आंघोळ केल्यानंतर त्याची पूजा करून मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. काय आपल्याला हरतालिकेच्या उपवासाच्या दिवशी कोणते पदार्थ खायचे आहेत ते आपण बघूया. काही महिला निर्जळ उपवास करतात, परंतु अशा स्थितीत उपवास सोडताना केवळ आपल्याला आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करायचे आहे, जेणेकरून दिवसभराचा अथवा आणि अशक्तपणा दूर होऊ शकतो. तर आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ खायचे आहे, तर तुम्ही उपवास सोडण्यासाठी दह्याचे सेवन करू शकतात. या व्रता दिवशी तुम्ही पपई, सफरचंद, डाळिंब, पेरू किंवा केळी इत्यादी पदार्थांचं सेवन करायचं आहे. नारळ पाणी, लिंबू पाणी, हंगामी रस, डाळिंबाचा रस आणि उपवासात आपल्याला प्यायला जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता. बदाम, क्रोश, पिस्ता, काजू आणि सुकामेवा तुम्ही ड्रायफ्रूट सेवन करू शकतात. उपवास नेहमी आरोग्यदायी पदार्थ सेवन करून तुम्ही उपवास करायचा आहे. तळलेले किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो किंवा डोकेदुखी किंवा मळमळ यासारख्या समस्या येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला या दिवशी तळलेले पदार्थ खायचे नाही. उपवास करताना तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा. उपवासाच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवा. जास्तीत जास्त शांत राहण्यास प्रयत्न करा. आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखवणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. घरात आणि बाहेर सगळ्यांशी प्रेमाने बोला. घरातील ज्येष्ठांची सेवा करा, त्यांना आनंदी ठेवा आणि केलेले उपवास यशस्वी होते. उपवासाचे फळ कोणालाही दुखावल्याने मिळत नाही. कोणाचे बद्दल द्वेष भावना मनामध्ये ठेवायची नाही. तर अशा प्रकारे आपल्याला उपवासाला तेलकट पदार्थांचं सेवन करायचं नाही. तुम्ही इतर कोणतेही पदार्थ खाऊ शकतात. आपल्याला हरतालिकेला कोणते पदार्थ खायचे नाही, तर तळलेले पदार्थांचं सेवन करायचं नाही. आपल्याला या दिवशी तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही. चिकन, मटण, मासे, अंडी किंवा कांदा लसूण वर्ज्य आपल्याला पदार्थ घरामध्ये करायचे आहे. तुम्हाला उपवास असू अगर नसू तरी देखील घरामध्ये कांदा लसूणचे पदार्थ करायचे नाही. आपल्याला सात्विक अन्नाचा आहार घ्यायचा आहे. व्रत करण्याआधीच आपल्याला एक दिवस तामसिक पदार्थांचं सेवन करणं टाळायचं आहे. आपल्याला असे काही नेम पाळायचे आहे. तर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला घर स्वच्छ करून मग आपल्याला या पूजेची मांडणी करायची आहे. हा उपवास, ही पूजा वर्षातून एकदा असते. खूप नेम आणि धर्माने आणि श्रद्धेने आपण ही पूजा करायची आहे. घर वगैरे आपण स्वच्छ करून ही पूजा मांडून आपल्याला हरतालिकेची कथा वाचायची आहे किंवा ऐकायची आहे. मी कथा ऐकली तरी तुम्हाला या व्रताचं पूर्ण फळ मिळेल. तर उपवास आपल्याला कसा सोडवायचा आहे? आपल्याला सात्विक अन्नाचा आहार घेऊन उपवास सोडायचा आहे. या दिवशी तामसिक पदार्थ, आंबट पदार्थाचं सेवन करायचं नाही. आपल्याला असा सात्विक आहार घेऊन उपवास सोडायचा आहे. मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर तुम्ही काय करायचं आहे? तुम्ही फक्त उपवास करायचा आहे. पूजा वगैरे मांडायची नाही. कोणत्याही मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला पूजा करायची नाही किंवा घरामध्ये आपण जी वाळूपासून महादेवाची पिंड तयार करतो त्याची देखील आपल्याला पूजा करायची नाही. मनामध्ये श्रद्धेने आपण फक्त मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर तुम्ही मनामध्ये श्रद्धेने आपण श्रद्धा करून हा उपवास करायचा आहे. तुम्ही तुमच्या नेमानुसार हे नेम पाळायचे आहे. पण तुम्ही मासिक धर्म आणि सुतक विटाळ असेल तर तुम्ही पूजा मांडायची नाही, फक्त उपवास करायचा आहे. तर आपल्याला कोणते पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे? तर सात्विक अन्नाचा आहार घेऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. तरच आपल्याला या व्रताचे पुण्य फळ मिळेल. हे व्रत सफल होईल. भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि महादेव आपल्या प्रसन्न होतील. तर आपल्याला कोणते पदार्थ खायचे आहे आणि आपल्याला मासिक धर्म, सुतक, विटाळ असेल तर पूजा करायची आहे का? आपल्याला पूजा करायची नाही. आपल्याला फक्त उपवास हा करायचा आहे आणि मनामध्ये श्रद्धेने हा उपवास तुम्ही करून दुसऱ्या दिवशी सोडवायचा आहे. सोडवताना तुम्ही सात्विक अन्नाचा आहार घ्यायचा आहे. तामसिक, आंबट किंवा इतर कोणताही पदार्थ न खाता गोडाचा पदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे. तर आपल्याला या दिवशी कुणालाही वाईट शब्दाने बोलायचं नाही, दुखवायचं नाही. कुमारिकांना किंवा तुमच्या घरात सुवासिनी आली तर तिला थोडं का होईना तुम्ही अन्न खायला द्यायचं आहे. आणि आपल्याला असं केल्याने आपल्याला या व्रताचे पुण्य फळ मिळते आणि आपण जर हे पदार्थ खाऊन उपवास सोडला तरच आपले व्रताचे फळ मिळेल. तर कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.